पहा गावाचं वातावरण कसं आहे. हे आमच्या घरचे काही मिळ बसे ना खाण्याचा. ते बघा आमच्या इथं आमच्या घरचे शिरा करून राहिले. पहा इकडं वातावरण किती घाणीत राहा लागते. पहा आमच्या घरचे चप्पल घालून शिरा बनवा लागले. पहा आता हे भात बनवणार चावल. पहा ना काहीतरी वातावरण कसं काय. पहा किती घाणीत राहा लागते. पहा आमची इथं म्हातारी आहे. तुरी काढून आणल्या. तुरीजवळ राखण आहे. म्हणजे बसली तिला जेवण मागा लागली. पण जेवण का अजून झालं नाही. हे पहा पहा इकडं हे पण कसं आहे किती म्हणजे शेती आहे ना. शेतीतून कसं राहा लागते तसं पहा राहा लागते. हे घर पहा वातावरण इतकं बिघडेले हे गावाकडलं. हे पहा आहे ना. पहा किती वातावरण बिघडेले. आमच्या घरच्या शिरा भाजायला म्हणजे पोटात काही पण नाही बरं अजून सध्या. तिकडे नाशिकमध्ये एक पलाट घेतला ना. तर नाशिकमध्ये इथून नाश्ता करून जेवण करून म्हणजे आमचा आराम राहते. हा बा तुरी झाल्या. गावातल्या माणसाजवळ म्हणजे शेती दिले बटईनं. पहा त्याने तुरी काढल्या. आमच्या घरी ट्रॅक्टरनं आणून घातल्या. आमची बुडी भाकर मागा लागली. हा बा इकडं वातावरण कसं आहे पहा हे ना. हा पहा आमच्या दारी जांभळूने आंबे येतं. हे बघा किती वातावरण बिघडेल हे. हे पहा घरं पण नसू दे नाही. इकडं करमत बी नाही. हे पहा किती वाळून गेले. हे ना पहा ही घोरपडे ना ती तोंडाला लावतात ना ती. हे पहा किती मोठी आहे इथं पहा हे. म्हणजे पहा ते याचं झाड पण आहे. आपलं कढीपत्त्याचं झाड आहे. पाय चिक्कूचं झाड आहे. ते तिकडं आंब्याचं आहे. इकडं ना रामफळाचं झाड आहे. पहा आम्ही इथं होतो ना तर वातावरण इतकं बिघडेल नव्हतं बरं. म्हणजे वातावरण चांगलं पद्धतीचं होतं. पायाला ते पण आलेलं आहे. हा पहा रामफळ आलेले आहेत. हा बघा हे ना. हा आहे रामफळ आलेले आहेत. पायाकडं आम्ही नाही ना पहा असं स्वच्छ राहायचं पलाट. पण आम्ही ना आता तिकडे गेलेले तर इकडे करमत बी नाही. पण आता कसं कोणत्या कामानिमित्तानं यायला लागते. अजून पोटाचा प्रश्न आहे. अजून पोटातनी जेवण पण नाही. आवा सध्या भाकरी झाल्या नाही. थांबा आवा. अरे बाबा मग त्याला खरं बोललेत नाही. जेवण तर नाही आता आमच्याच पोटात नाही. तिला कुठून देणारी ना तर हे पा आता आम्ही मग मी तेच म्हणतो ना. आता पा मग काय खाते शिरा बनवा लावलो. आता पा हे म्हातारीला खोटं वाटत असेल की बा यानं काही बनवलंच असेल. हा पा आता याचा आता भात घालणार आहे आम्ही. पा आबाई शिरा बनवा लागला. आता ती म्हणते तिला वाटत असेल काहीतरी यानं बनवलं. आता आम्ही सध्या बनवलेच नाही. हे पा आमचा मुलगा पण इथं आमचा हेरड नाहीला राहिला. पा शेंगा फोड्या ना पा काय हो इकडं